Okay, so hello everyone. Welcome to Impulse Batch Doubt Solving Session Physics. आजच्या याच्यात आपण टोटल 7 क्वेश्चन्स घेणार आहोत. सो फर्स्ट 4 आहे तुमच्या स्क्रीनवर आता आणि नेक्स्ट 3 क्वेश्चन्स हे आहेत. ओके, सो लेट्स बिगिन. फर्स्ट क्वेश्चन. In the experiment of interference of light, the intensity at point where the path difference is lambda is I. The intensity at point where the path difference is lambda by 3 is. ठीक आहे, बघा पाथ डिफरन्स लॅम्बडा आहे आणि इंटेन्सिटी आहे काय आय. ओके, एक मिनिट. आणि विचारलं काय की जेव्हा पाथ डिफरन्स होईल लॅम्बडा बाय 3 तेव्हा इंटेन्सिटी आय डॅश काय असणार. ओके, सो पहिली गोष्ट पाथ डिफरन्स म्हणजे माहिती आहे काय. पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्सचं रिलेशन माहिती आहे का. फेज डिफरन्सला आपण डिनोट करतो फाय. डेल्टा फाय इज 2 पाय बाय लॅम्बडा डेल्टा एक्स. ओके, हे रिलेशन माहिती असेल तुम्हाला. सो बघा डेल्टा फाय 1 म्हणतो मी जेव्हा पाथ डिफरन्स आपला होता किती लॅम्बडा. सो हे काय येते 2 पाय. इनिशियल फेज डिफरन्स डेल्टा फाय 1. डेल्टा फाय 2 जेव्हा आपला पाथ डिफरन्स काय झाला रे लॅम्बडा बाय 3 बरोबर, तेव्हा काय आला हे 2 पाय बाय 3 रेडियन्स. ओके, ठीक आहे, हे कॅल्क्युलेट करता आलं आता. बघा तुम्हाला माहिती असेल इंटेन्सिटी आय इक्वल टू आय नॉट इंटू कॉस स्क्वेअर फाय बाय 2. ओके बरोबर, हे माहिती असेल तुम्हाला. तर मी याला असं लिहितो बघा. याचा अर्थ काय रे, आपली आधीची इंटेन्सिटी आयच होती. ओके, इक्वल टू आय नॉट कॉस स्क्वेअर फायच्या जागी मला काय टाकायचं आहे 2 पाय बाय 2 म्हणजे काय कॉस पाय किती असतो -1. त्याचा स्क्वेअर किती 1च. आय नॉटच आली म्हणजे. ओके, आता मी म्हणतो इंटेन्सिटी जी चेंज झाली आय डॅश ती होणार आय नॉट कॉस स्क्वेअर 2 पाय बाय 3 बाय 2 बरोबर. 2 पाय बाय 3 बाय 2 म्हणजे 2 खालीच येईल. ती येणार कॉस स्क्वेअर 60. कॉस 60 किती असतं हाफ. सो कॉस स्क्वेअर 60 किती हाफचा स्क्वेअर 1/4 आय नॉट बाय 4. इंटेन्सिटी 1/4 झाली नाही म्हणजे आय होती त्याची आय बाय 4 झाली. सो ऑप्शन ए इज द राईट आन्सर. ठीक आहे, काय डाऊट नाही. नेक्स्ट क्वेश्चन. A plane mirror is approaching you at speed of 10 centimeter per second. You can see your image in it. At what speed will your image approach you? ठीक आहे बघा, प्लेन मिरर आहे. ओके, हा प्लेन मिरर आहे. इथे तुम्ही आहात ऑब्झर्वर. ठीक आहे, आणि तुमची इमेज आहे इथे इमेज आहे. तर यार प्लेन मिरर तुम्हाला माहिती असेल तुम्ही प्लेन मिरर पासून जितकं दूर असाल एक्स तेवढीच तुमची इमेज पण मिरर पासून दूर असते. ठीक आहे, एक्स. आता काय म्हणतं का मिरर इज अप्रोचिंग यू म्हणजे हा जो मिरर आहे तुमच्याकडे चाललाय किती 10 सेंटीमीटर पर सेकंडने बरोबर. हे ठीक आहे, आपण एक तुम्हाला मी सांगतो कसं करायचं. हे अज्युम करा हे टी इक्वल टू 0 ला ही केस आहे. ओके, कंडिशन आहे. तर 10 सेंटीमीटर पर सेकंड. आता बघा जेव्हा 1 सेकंड कंप्लीट होईल बरोबर, 1 सेकंड जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा हा किती डिस्टन्स जवळ आलेला असेल आपल्या
10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर पर सेकंडचं मिनिंगच ते. ही केस केव्हा आहे? टी इक्वल टू 1 सेकंडला, बरोबर. टी इक्वल टू 0 सेकंड, टी इक्वल टू 1 सेकंड. तर बघा यार, आधी एक्स डिस्टन्स होता, हा 10 सेंटीमीटर जवळ आलाय. म्हणजे आता किती डिस्टन्सवर आहे मिरर आपल्यापासून? क्लिअरली एक्स मायनस 10 सेंटीमीटर्स, बरोबर. मला काय डाऊट त्याच्यात? तर बघा, म्हणजे आपण आणि मिररमध्ये एक्स मायनस 10चा डिस्टन्स आहे. तर ऑब्विसली इमेज आणि मिररमध्ये पण तेवढाच डिस्टन्स असणार, एक्स मायनस 10 सेंटीमीटरचा. बट ऑब्वियस, राईट. सो बघा, आधी बघा मिरर इकडे होता, ऑब्जेक्ट आणि इमेज मधला डिस्टन्स आता बघा. आपण म्हणजे आपल्यात आणि आपल्या इमेजमध्ये एक्स आणि एक्स 2x डिस्टन्स होता. आणि आता बघा एक्स मायनस 10 प्लस एक्स मायनस 10, म्हणजे बघा आपला ते मिरर प्लस मिरर ते इमेज, म्हणजे आपल्या ते इमेज मधला डिस्टन्स किती? 2x मायनस 20. आधी होता 2x, आता झाला 2x मायनस 20. म्हणजे यार एका सेकंडमध्ये ही जी इमेज आहे तिने 20 सेंटीमीटर डिस्टन्स कव्हर केला. म्हणजे तिची स्पीड काय झाली यार? 20 सेंटीमीटर पर सेकंड. ओके, सो इझी क्वेश्चन, तसं काय हे नाही. हे नेहमी लक्षात ठेवा, डबल होऊन जातं. जे मिररची स्पीड असेल ना त्याच्याहून डबल इमेजची स्पीड असते. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ आपण. A double slit apparatus is immersed in a liquid of refractive index nu m. Okay, nu m. The distance between the slits is d and distance between plane of slits and screen as capital D. The slits are illuminated by parallel beam of wavelength lambda. The smallest thickness of sheet of refractive index to bring adjacent minima on the axis. अच्छा, ठीक आहे. मिनिमा आहे ना, ठीक आहे, काही त्याचा इश्यू नाही एवढा. कुठे? आणि लिक्विड ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स न्यू मध्ये टाकले. ठीक आहे. बघा यार, मिनिमाची कंडिशन काय असतं? फर्स्ट मिनिमाचा काय आपला nth मिनिमाचा फॉर्म्युला काय असतं? 2n मायनस 1 लॅम्बडा बाय 2, बरोबर. तर फर्स्ट मिनिमा आपला केव्हा होईल? n इक्वल टू 1 टाकल्यावर तो येईल लॅम्बडा बाय 2, बरोबर. तर यार बघा, अख्खा आपण सेटअप जेव्हा आपण लिक्विडमध्ये टाकतो ना, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर 1 पेक्षा जास्त असेल ऑफकोर्स, ओके, तर तुम्हाला हे माहिती असेल बघा, v इक्वल टू n लॅम्बडा असतं. ओके, जर तुम्ही पाणी किंवा कुठल्या लिक्विडमध्ये टाकाल तुमचा अख्खा सेटअप, तर वेलोसिटी कमी होते, फ्रिक्वेन्सी तर कॉन्स्टंट राहते. ओके, ते माहिती असेल तुम्हाला. त्यामुळे वेव्हलेंथ सुद्धा कमी होते. आणि आपल्याला हे पण माहिती आहे की जी फ्रिंज विड्थ असते नाही का, एक्स, ती लॅम्बडाला डायरेक्टली प्रपोर्शनल असते. म्हणजे यार लॅम्बडा कमी होतो, त्यामुळे फ्रिंज विड्थ सुद्धा कमीच होते. आता तुम्ही विचाराल किती नाही कमी होते? तर आधी जेव्हा हवेत असतं सगळं, म्हणजे ॲपॅरेटस जेव्हा एअरमध्ये असतो तेव्हा लॅम्बडा असतो. आता कुठला तुम्ही लिक्विडमध्ये टाकाल तर तो होऊन जातो लॅम्बडा अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दॅट मीडियम. ठीक आहे. आता तुम्हाला कळलं का मी 1 पेक्षा जास्त का म्हटलं? जर हे 1 पेक्षा जास्त असेल तेव्हाच ही व्हॅल्यू जी आहे ती ओरिजिनल लॅम्बडापेक्षा कमी येणार. ओके, सो बघा, तुम्हाला विचारलं काय? स्मॉलेस्ट थिकनेस ऑफ शीट. आता तुम्हाला ठीक आहे, आपण हे बोलत होतो स्टार्टिंगला फर्स्ट मिनिमा. ओके, लॅम्बडा बाय 2. आता तुम्हाला शिफ्टचा फॉर्म्युला माहिती असेल ऑफकोर्स. काय असतं? न्यू मायनस 1 टी. ओके, पण आता न्यू कुठला घ्यायचा? न्यू हा असतो, न्यू आपल्याला घ्यायला लागतो रिलेटिव्ह, म्हणजे न्यू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ शीट पी विथ रिस्पेक्ट टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ जे पण ते लिक्विड आहे ते, न्यू एम. -1 इंटू टी. याला मी कशासोबत इक्वेट केलं पाहिजे हा मेन क्वेश्चन आहे. सिम्पल यार, तुम्ही लॅम्बडा बाय 2 तर वापरू नाही शकत आधी जे होतं ते, कारण आता मीडियममध्ये गेलं, त्यामुळे लॅम्बडा बाय 2. ओके, 2 येणार
फक्त इथे अजून ॲडिशनल काय येईल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्या मीडियमचा. ही इक्वेशन फॉर्म करता आली म्हणजे क्वेश्चन झाला सॉल्व. तो जो शिफ्ट आहे ना तो ह्याच्यासोबत इक्वेट करायचा. कशासोबत? जेव्हा आपण लिक्विडमध्ये टाकला अख्खा एक सेटअप तेव्हा काय बनतं तुमचा, मिनिमा काय बनतो तेव्हा तुमचा, ती कंडिशन. ओके, तर आता काय सॉल्वच करायचं आहे बघा. LCM घेतो मी, हे होईल न्यू एम, न्यू एम कॅन्सल होईल. थिकनेस टी काय आला तुमचा, लॅम्बडा अपॉन 2 न्यू पी मायनस न्यू एम, म्हणजे ऑप्शन नंबर 1. हे सगळ्यात इकडे इम्पॉर्टंट स्टेप काय आहे की आधी होता लॅम्बडा बाय 2, लिक्विडमध्ये टाकल्यावर तो लॅम्बडा बाय 2 न्यू होतो, हे माहिती असणं गरजेचं आहे. ओके, सो या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. प्लेन वेवफ्रंट falls on slit 0.4 mm wide, convex lens of focal length 0.8, placed behind the slit focuses the light screen. Linear diameter. ओके, डायमीटर विचारले, ठीक आहे. लिनियर डायमीटर बघा, सेकंड मॅक्सिममचा विचारलाय. कसता? सेकंड मॅक्सिममचा. आता ऑब्विसली फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे, तुम्हाला माहिती असेल काय असतं रे, डी साइन थिटा इक्वल टू मॅक्सिममसाठी काय कंडिशन असते, 2n+1 लॅम्बडा बाय 2, बरोबर. आता इथे n काय आहे, n आपला आहे 2, हे काय 2 × 2+1 लॅम्बडा बाय 2 म्हणजे किती, 5 लॅम्बडा बाय 2. ठीक आहे. आता बघा यार, साइन थिटाला आपण अप्रॉक्सिमेट करतो थिटा, कारण या केसेसमध्ये थिटा स्मॉल असतो. ओके, सो आपला ठीक आहे, थिटा घ्या का एक्स घ्या, वन अँड द सेम थिंग. तुम्ही कुठल्या टर्म्समध्ये डील करताय ते आहे. नाहीतर एक फॉर्म्युला तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवला असेल, जो आहे x इक्वल टू 2n+1 लॅम्बडा, एक तर डी बाय असतं किंवा 2n+1 मॅक्सिममसाठीची कंडिशन लॅम्बडा f/2 आहे. ठीक आहे, सो आपण हे वापरू यावेळेस. ठीक आहे, पण आपल्याला विचारलं बघा डायमीटर आहे, सो डायमीटर 2x होईल आपला. 2x इक्वल टू 2n+1. आता फोकल लेंथ दिले तर आम्ही हा फॉर्म्युला वापरतो, लॅम्बडा f/3. चुकी काय करतात, तुम्ही फक्त x काढाल आणि बघा ऑप्शन्स पण असे बघा, त्याचं 3 आहे, त्याचं डबल 6 असेल. तुम्ही डबल नाही केलं तर मे बी आन्सर चुकेल तुमचं. सो ठीक आहे, n तर आपला 2 आहे, तर हे होईल 5/5 लॅम्बडा f/a, आपला आन्सर येईल. तर आता कॅल्क्युलेशन आहे, 5 लॅम्बडा किती आहे, 6 × 10⁻⁻7, f आहे आपला 0.8 मीटर्स अपॉन a 0.4 mm म्हणजे किती रे बघा, mm म्हणजे 10⁻³ आणि अजून एक मी पॉईंट घेतो तर 10⁻⁴ होणार. ठीक आहे, सो बघा आता 4 1 जा 4.2 जा 0.8, 10⁻⁴ इथे जाऊन 10⁻³ राहील ते. आता हे आहे 0.2 × 5 विच इज 1, सो 6 × 10⁻³ मीटर्स आन्सर येईल. म्हणजेच काय 6 mm लिनियर डायमीटर ऑफ सेकंड मॅक्सिमम. ओके, सो ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ.
A parallel beam of fast moving electrons is incident normally in a narrow slit. A fluorescent screen is placed at a larger distance from if the speed of the electrons is increased. Okay, तर बघा थोडंसं वेगळ्या रेफरन्स थ्रू तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागेल. नुसतं इंटरफेरेन्स डिफ्रॅक्शनचं नॉलेज घेऊन हा प्रश्न सॉल्व्ह करणं थोडंसं ट्रिकी आहे. तर बघा अँग्युलर विड्थ विचारली बरोबर. चौघ ऑप्शन्स मध्ये अँग्युलर विड्थ ओमेगाने डिनोट करतो आपण. ती काय असते? 2 लॅम्बडा बाय डी, बेसिक फॉर्म्युला. ओके, आता तुम्ही म्हणाल की स्पीड ऑफ द इलेक्ट्रॉन्स इज इन्क्रीज, तर त्याचा याच्याशी डायरेक्ट संबंध कसा जोडायचा? तर तुम्ही डी ब्रॉगली वेव्हलेंथचा कन्सेप्ट शिकला जर असाल तर हा क्वेश्चन तुम्हाला आरामात जमेल. डी ब्रॉगली वेव्हलेंथचा लॅम्बडा डी ब्रॉगली तर फॉर्म्युला काय असतो? एच अपॉन पी, म्हणजे पी म्हणजे मोमेंटम, एच अपॉन एम व्ही होतं ते. इथे जाऊन रिलेट करायचं तुम्हाला. इलेक्ट्रॉन आहे, त्याची वेलॉसिटी काय म्हणतात क्वेश्चनमध्ये वाढवलेली आहे, तर त्याची डी ब्रॉगली वेव्हलेंथ जी आहे ती डिक्रीज होणार. ओके, आणि आपल्याला माहिती आहे अँग्युलर विड्थ जी आहे ती लॅम्बडाला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. वेलॉसिटी वाढली, डी ब्रॉगली वेव्हलेंथ कमी झाली, म्हणजे वेव्हलेंथ कमी झाली, त्यामुळे अँग्युलर विड्थ सुद्धा कमी होणार. म्हणजे काय? ओमेगा डिक्रीजेस, असं आहे क्वेश्चन मागचा. सो आपला आन्सर येईल अँग्युलर विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमम विल डिक्रीज. ओके, central maximum of diffraction will increase. No, central maximum of the diffraction pattern will decrease. Okay, so basically B आणि C ऑप्शन सेमच आहे. will not be observed नाही, असं तर काय होणार नाही. डिफ्रॅक्शन तर आपल्याला भेटणार आहे. सो बी आणि सी सेमच ऑप्शन आहे. ठीक आहे, डिक्रीज होणार अँग्युलर विड्थ हे इम्पॉर्टंट. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आता. काय म्हणतं नेक्स्ट क्वेश्चन? टू सोर्सेस S1 and S2 emitting coherent light waves of wavelength lambda in same phase are situated as shown. The distance OP so that the light intensity detected at P is equal to that at O is. ठीक आहे, OP डिस्टन्स विचारलं आहे आपल्याला या क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, मी परत डायग्राम काढतो इथे. ठीक आहे, सो हा पॉइंट आहे O, हे आहे P, आणि दोन सोर्सेस आहेत S1 S2, आणि त्यांच्यातला डिस्टन्स दिलाय आपल्याला 2 लॅम्बडा. ठीक आहे, आणि हा S1 चा डिस्टन्स स्क्रीन पासून आहे कॅपिटल D. ओके, ठीक आहे, ओपी काढायचं आहे आपल्याला नाही. तर यार कन्स्ट्रक्ट तर थोडंसं करावं लागेल. सगळ्यात आधी आपण काय करू की पाथ डिफरन्स काढू. बघा मी काय करतो, जॉईन करतो S2 ला P ने आणि S1 ला P. ओके, सो आपला जो पाथ डिफरन्स होईल म्हणजे S1P मायनस S2P, त्याला मी डेल्टा एक्स ने रिप्रेझेंट करतो. S1P मायनस S2P, काय हा पाथ डिफरन्स नाही का? ओके, सो हा कसा काढायचा आता हा मेन क्वेश्चन आहे. तर एक काम करा, इथून परपेंडिक्युलर ड्रॉप करा. ओके, S1 S2 डिस्टन्स तर आपल्याला माहिती आहे. हा जो त्यांच्यातला पाथ डिफरन्स मधील त्याला मी डेल्टा एक्स ने रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, सो आता बघा कॉस घेतो मी. कॉस, आता मी हा अँगलला थीटा रेट करतो आधी सर. मी त्यांचा कोसाइन घेतो. बघा तुम्ही विचार कराल कोसाइन का घेतलाय. बघा कॉस थीटा इक्वल टू काय येणार? डेल्टा एक्स ऍडजस्टंट अपॉन हायपोटेन्यूस अपॉन S1 S2. बरोबर, S1 S2 तर 2 लॅम्बडा आहे. मग डेल्टा एक्स इक्वल टू S1 S2 कॉस थीटा. S1 S2 काय? 2 लॅम्बडा, ते 2 लॅम्बडा कॉस थीटा. आता आपल्याला कंडिशन वापरून थीटा काढायचा आहे. बघा
काय म्हटलंय, S1 S2 सेम फेज म्हटलंय. ठीक आहे, सेम फेज म्हणजे काय रे, की जरी त्यांच्यातला पाथ डिफरन्स आपण डेल्टा फाय जो घेतला, सॉरी पाथ डिफरन्स त्यांच्यातला सेम फेज मध्ये म्हणजे काय, तर एक कम्प्लीट वेव्ह बसेल त्यांच्या दोघांच्या गॅपमध्ये, नाही तर इट मे बी लॅमडा 2 लॅमडा. ओके, सो बघा, सो फेज डिफरन्स आहे 2 लॅमडा कॉस थीटा. ठीक आहे, इक्वल टू एक वेव्ह कम्प्लीट बसली पाहिजे, बरोबर. शॉर्टेस्ट पॉसिबल घेतो आपण आणि कधी पण. सो 2 लॅमडा कॉस थीटा लॅमडा होईल. सो बघा, लॅमडा लॅमडा कॅन्सल, कॉस थीटा आला हाफ, म्हणजे थीटा आला 60 डिग्री. का, कॉस थीटा तुमचा हाफ आला, बरोबर. प्रॉब्लेम इझी होऊन गेला आता, की कॉस थीटा तुमचा हाफ आला, थीटा 60 डिग्री, म्हणजे हा जो अँगल आहे हा 60 आलाय. तर बघा, आता तुमचा बेसिक ट्रिग्नोमेट्रीचा प्रॉब्लेम मध्ये कन्वर्ट झालाय, हा 60 आहे. आता तुम्हाला कळलं मी थीटा का अज्युम करून आणि थीटाने 60 डिग्री आला ते सगळं का केलं, कारण मला हा डिस्टन्स हवा होता आणि मला हा तर माहिती आहे यार, कॅपिटल डी दिलाय. ह्याला मी, आपल्याला काय काढायचं आहे, ओ पी, बरोबर. लावा बेसिक ट्रिग्नोमेट्री, टॅन थीटा वापरा, टॅन 60 कळेल, ओ पी अपॉन डी, अपोजिट अपॉन ॲडजसंट, ओ पी अपॉन डी. टॅन 60 किती असतं रे, √3. सो √3 इंटू डी, डी√3 इक्वल टू येईल आपलं काय, ओपी. सो आन्सर आलंय आपलं, ओपी आहे डी√3. ऑप्शन नंबर सी, डी√3 इज द आन्सर. ठीक आहे, मेन इकडे मला तरी वाटतं की एक स्टेप आहे की पाथ डिफरन्स ला तुम्ही म्हणजे कन्स्ट्रक्ट वगैरे करून काढणं थोडंसं ट्रिकी आहे, आणि त्याला मग लॅमडाशी इक्वेट करणं इकडे. का, कारण बरोबर एक वेव बसली पाहिजे, सेम फेज दिले, त्यामुळे सेम फेज नसतं दिलं तर प्रॉब्लेम मग मे बी इनकम्प्लीट राहिलं असतं किंवा अजून काहीतरी आपल्याला करायला लागलं असतं. पण सेम फेज दिल्यामुळे आपल्याला एक हिंट भेटली की एक इंटिग्रल मल्टिपल वेवलेंथच्या बसते. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊ आता. लास्ट क्वेश्चन आहे, द यंग्स डेव्हल एक्सपेरिमेंट इज परफॉर्म्ड विथ light of blue color and then green color without changing experimental setup if the distance of the sixth fringe from center is determined for both colors as x blue and x green. then okay, खूपच बेसिक प्रश्न हा YDSE चा. x इक्वल टू काय असते, n लॅमडा डी बाय डी, बरोबर, मॅक्सिमा. ओके, तर बघा काय विचारलं आपल्याला, एक्स ऑफ ग्रीन अपॉन एक्स ऑफ ब्लू इज टू एक्स ऑफ ग्रीन, बरोबर. आता यार काय म्हटले, विदाउट चेंजिंग एक्सपेरिमेंटल सेटअप, आणि दोघांसाठी पण सिक्स्थ फ्रिंजचाच आहे, म्हणजे एन तुमचा कॉन्स्टंट आहे, तुमचा कॅपिटल डी कॉन्स्टंट आहे, तुमचा स्मॉल डी कॉन्स्टंट आहे. तर मी कमेंट करू शकतो की इथे एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लॅमडा. सो एक्स ऑफ ब्लू अपॉन एक्स ऑफ ग्रीन इज लॅमडा ऑफ ब्लू अपॉन लॅमडा ऑफ ग्रीन. ठीक आहे, मग लॅमडा ऑफ ब्लू काय दिलाय क्वेश्चन मध्ये, 4350 स्ट्रॉम, आणि लॅमडा ऑफ ग्रीन आहे 5450 आर्मस्ट्रॉंग. सो 435 to 545. आता याला अप्रॉक्सिमेट करायचं आहे, एवढं तरी कळतं की आन्सर 1 पेक्षा कमी असणार आहे, कारण डिनॉमिनेटर मोठा आहे. तर मी काय करेल, डी आणि बी तिथं गेले, आणि 435चा डबल, ठीक आहे, 435ला 5 टाइम्स केलं तर ते खूप हाय नंबर जाईल, म्हणजे 2000 वगैरेच्या पुढे जाईल, बरोबर.
पण हा ऑलमोस्ट 435चा जस्ट क्लोज नंबर आहे. आता मी तुम्हाला 5 टाइम्स का म्हटलं, कारण 0.2 आहे. 0.2चा अर्थ काय 1/5 होतो. आता 1/5 तर नाही आहे 435 आणि 545 मध्ये रिलेशनचं. ऑब्व्हियसली आन्सर 0.8 येणार आहे. ऑप्शन नंबर 0.8 येणार आहे आन्सर. ऑप्शन नंबर सी. कारण ऑलमोस्ट ह्या दोघांमध्ये 100 आणि त्याच्यातून म्हणजे तेवढाच गॅप आहे, जास्त गॅप नाही आहे. तुम्ही असं लॉजिक लावू शकतात म्हणजे प्रॉब्लेम पटकन सोडवण्यासाठी. नाहीतर डिवाइड करून टाइम तुमचा जाईल. याला 5ने डिवाइड कराल तुम्ही, 8 5 40 आणि मग तसं करून टाइम खूप लागेल. तुम्ही इथे डायरेक्ट कमेंट आणि यांनी नियरली विचारले बरोबर. सो येस, या क्वेश्चनचा आन्सर 0.8च येणं कमेंट करणेच अप्रोप्रिएट. येस, 1.2 नाही, 1.5 नाही, 0.2चाही काही स्कोप नाही आहे कारण नंबर अप्रॉक्सिमेटली म्हणजे आसपासच आहे. सो 0.8 इज मोर ॲक्युरेट आन्सर. ओके, सो थँक्यू. आपले आजचे क्वेश्चन सगळे झालेले आहेत.